उद्योग आणि छत्तीसगडकडे वाढ झाली अध्यक्ष महोदय। इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातनं कधीच पडवलाय, डायमंड मार्केट गुजरातला गेलाय। या सगळ्याचा परिणाम तुम्हाला बुलेट ट्रेन सुरू होऊ द्या, मग भोगायला मिळेल। ते बुलेट ट्रेन एकदा सुरू झाली तर चलो गुजरात, मुंबई रात बोंबलत, घंटा वाजवत पूर्ण विडख्यामध्ये हा युवक सापडलाय। युवकांसाठी नोकरी रोजगार देण्याची गरज आहे की नाही अध्यक्ष महोदय? पण खरं तर काय झालंय, चुकीच्या धोरणाचा फटका युवकांना बसतोय। नैराश्याच्या गर्तेत मी सांगितलं हा युवक व्यसनाधीन होत चाललाय। त्यामुळे ड्रग मुक्त महाराष्ट्र करण्यासोबतच युवकांच्या हाताला काम देखील तुम्ही दिलं पाहिजेत। आमचे उदयजी सामंत आमचे जुने सहकारी आहेत, अनुभव चांगला आहे त्यांचा, सध्या ते त्या विभागाला होताना दिसत आहे। ते जाऊन डाऊस वगैरे जाऊन आणतायत, काही घोषणा करतायत, बोलत आहेत, पण आता काय त्याचं उत्तर शेवट मी काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाचं लक्ष या ठिकाणी नक्कीच दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। उद्योगाला अधोगती लागली अध्यक्ष महोदय। या राज्यातील 4448 मागच्या वेळेसही बोललो, उद्योग बंद पडले। नव्या इन्व्हेस्टमेंट धारकांनी, नवे गुंतवणूकधारक महाराष्ट्रातल्या या संपूर्ण अस्थिर परिस्थितीमध्ये उद्योगाकडे, उद्योग वाढीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी त्या लोकांचा कुठलाही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स महाराष्ट्राला नाही। कसं राहील? सरकार अस्थिर, महाराष्ट्रातला समाज अस्थिर, आपसातले भांडण मोठ्या प्रमाणात झाले अध्यक्ष महोदय। त्यामुळे गुंतवणूकदार आता तो पुढे धजावत नाही आहे आणि महाराष्ट्रातील उद्योगाला निश्चित यामुळे थोडीशी अडचण झाली आहे। त्याला मंत्री महोदयाला असं दोष देता येत नाही, पण अध्यक्ष महोदय नागपूर येथील मिहानमध्ये आता आपल्याकडे जागा आहे, तरी आयटी पार्क होत नाही। फार्मा उद्योगाची परिस्थिती आहे, त्यांना गुजरात मधून आमंत्रण आलं कारण सुविधा देत नाही, त्यामुळं ते गुजरातचं आमंत्रण आलं ते तिकडे पडतील। तुम्ही बल्क ड्रग पार्क, आयटी पार्क उभारण्यासाठी आता पुढाकार घेणार आहात का? नागपुरात अधिवेशन होत आहे, पंचतारांकित मिहान आहे, उद्योगाची वानवाय, जागा पडू नये, आयटी पार्क होऊ शकतो, सवलती द्या, वाटेल ते द्या। रामदेव बाबाला 1 रुपयानी जमीन देऊ शकतो, याला फुकट द्या, इथे आयटी पार्क येऊ शकतील अध्यक्ष महोदय। लाखो तरुण पुण्याला जातात, हैदराबादला जातात, बेंगलोरला जातात, हे करू शकतो आपण, पण इच्छाशक्ती असली पाहिजे। यासाठी इथे लक्ष आपण सरकार म्हणून देणार का, हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय। वीज दरवाढीमुळे स्टील उद्योग छत्तीसगडच्या वाटेवर आहेत अध्यक्ष महोदय, अनेकांनी छत्तीसगडकडे वाढ झाली आहे, उद्योग आणि छत्तीसगडकडे वाढ झाली अध्यक्ष महोदय। इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातनं कधीच पडवलाय, डायमंड मार्केट गुजरातला गेलाय। या सगळ्याचा परिणाम तुम्हाला बुलेट ट्रेन सुरू होऊ द्या, मग भोगायला मिळेल। ते बुलेट ट्रेन एकदा सुरू झाली तर चलो गुजरात, मुंबई रात बोंबलत, घंटा वाजवत ही परिस्थिती येणार आहे। त्या परिस्थितीला त्यावेळेस कोण जबाबदार असेल याचं उत्तर युवक शक्तीला अध्यक्ष महोदय। ही अत्यंत, मंत्री महोदय तुम्ही केंद्रानं गुजरात मधील गिफ्ट सिटीला दिलेला लाभ तपासा, फार धक्कादायक असं वास्तव्य कळेल तुम्हाला अध्यक्ष महोदय। उद्योग विभागाने एक नवीन चांगली पॉलिसी आणली पाहिजे, जेणेकरून विदर्भातील उद्योग, महाराष्ट्रातील उद्योग वाढले पाहिजे अध्यक्ष महोदय। महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रातलं स्थान हिरावून घेण्याचं कट सुरू आहे अध्यक्ष महोदय, आणि ते सक्सेस होताना दिसत आहे। तिथे महाराष्ट्राची अधोगती व्हावी हे सगळ्या पद्धतीनं सगळा कट चालला अध्यक्ष महोदय। म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईजवळ अशी एक सिटी आपण बसवण्याची तपासणी करा। त्यामध्ये केंद्राचा दुजाभा हा मुंबईचं महत्व कमी करणार आहेच, पण आपल्याला सांगतो तिथे 25,000 एकर जागा आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तो करण्याची आवश्यकता आहे। वाईन उद्योगात मराठी उद्योजक आहेत, त्यांची संख्या मोठी अध्यक्ष महोदय, त्यांच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत। त्या संदर्भात कॅबिनेट समोर आणायचा प्रस्ताव आज लाल फितीत अडकलाय, तो सुद्धा आपण केला पाहिजे। इथेनॉल शेतीपूरक उद्योग ठरत आहे, इथेनॉल प्रकल्प उभे राहणे गरजेचे आहे। त्यासाठी कॅबिनेट पुढे लवकर तुम्ही धोरण आणलं पाहिजे। देशातील 5 राज्यांनी इथेनॉलचं धोरण आणलं, महाराष्ट्रात आपण प्रगत राष्ट्र म्हणतो, औद्योगिक दृष्ट्या आपण राज्य म्हणतो, औद्योगिक पुढे आलेलं राज्य म्हणतो, त्यापणे पण इथे कुठेही तशी पॉलिसी या ठिकाणी झाली नाही अध्यक्ष महोदय। तळेगाव येथे हुंडाई कंपनीचे वेंडर पार्क उभे केले, त्याबद्दल तुमचं आम्ही अभिनंदनच करू, पण 1.5 वर्ष झाली तरी 2,500 एकर जागेला अजून परवानगी दिली नाही। केंद्राच्या पर्यावरण विभागांची याला अध्यक्ष महोदय अजूनही परवानगी मिळाली नाही, 1.5 वर्ष होऊन